Hello everyone. So today we will discuss about the question paper pattern of communication skills in bracket English subject. This is the question paper of winter 2025 recently, and I have given you question as well as answers. So by this you will also come to know the format as well as how the question is asked and how to answer those questions. Everything will be covered in this particular video, so please अंडरस्टँड अँड लिसन टू इट व्हेरी केअरफुली. सर्वांनी लक्ष देऊन ऐकायचं आहे. हा विंटर 2025चा आपला कम्युनिकेशन स्किल आणि इंग्लिशचा पेपर आहे. त्याचे आन्सर्सही मी दिलेले आहेत, क्वेश्चन्सही दिलेले आहेत. तुम्हाला फॉर्मॅटही समजेल, क्वेश्चन्स कसे विचारले जातात तेही समजेल आणि त्याची उत्तरं कशी द्यायची हे पण समजेल. लेट्स स्टार्ट. जो पहिला क्वेश्चन असेल, क्वेश्चन नंबर 1, आउट ऑफ 7 यू विल बी एक्सपेक्टेड और यू आर रिक्वायर्ड टू अटेम्प्ट 5. 7 पैकी 5 तुम्हाला सोडवायचे आहेत. 2 ते 3 वाक्यामध्ये उत्तरं लिहायची आहेत. जास्तीचा आगाऊपणा ह्याच्यामध्ये करायचं नाही. यू आर नॉट सपोज टू बीट अराउंड द बुशेस वॉट एव्हर इज आस्क्ड इन दिस क्वेश्चन बिकॉज वन क्वेश्चन कॅरीज द वेटेज ऑफ 2 marks. So hardly 2 to 3 lines the answer is enough. You are not supposed to go beyond that. That kind of precision you should maintain when you write the answer. लक्षात ठेवा, इकडे तिकडे काहीही करायचं नाही. आता ABCDEFG असा सिक्वेन्स आहे, असे क्वेश्चन्स आहेत. आपल्याला नेहमी काय आदत असते की 1 2 3 4 असं आपण करत असतो आणि मग आन्सर लिहित असताना मी काही विद्यार्थी असे पण बघितलेत की ते 1 2 3 4 असे आन्सर लिहितात. जर का एखादा एक्झामिनरला वाटलं की 1 2 3 असे तर क्वेश्चनच विचारलेले नाही आहेत आणि त्याने जर तुम्हाला 0 दिला त्यामध्ये, तर तुम्ही त्याला चॅलेंज करू शकत नाही. म्हणून ABCD जर का दिलेलं असेल क्वेश्चन्स, तर तुम्ही आन्सर लिहित असताना क्वेश्चन नंबर 1 आन्सर कोलन करून ते आन्सर लिहायचं आहे. क्वेश्चन नंबर 1 B आन्सर कोलन आणि ते आन्सर लिहायचं आहे. लक्षात ठेवा, जे काही आहे अगदी स्मॉल लेटर्स आहेत तर स्मॉलच लिहायचे, त्यामध्ये तुम्ही कॅपिटलही लिहायचं नाही. जे सांगितलेलं आहे, जे दिलेलं आहे क्वेश्चन पेपरमध्ये तेच. If the question paper is in format of ABCDEFG, when you write the answers, you should make sure that you write the answers in the same manner. You're not supposed to write 1 2 3 4. If there is any examiner, if he or she wishes to give you 0 because you haven't followed the way the question is asked, like ABCD, and you have written 1 2 3, the person may give you 0 and you cannot challenge it. म्हणून आपण व्यवस्थितच लिहायचं आहे. बघा, पहिला प्रश्न काय आहे, हाऊ डिड गोवा अँड उटी फ्री देमसेल्फ फ्रॉम प्लास्टिक बॅग्स. मग गोवा आणि उटी या 2 राज्यांनी, 2 शहरांनी आपल्या शहराला प्लास्टिक बॅग फ्री कसं बनवलं, हा प्रश्न आहे. आणि त्याचं उत्तर, बोथ गोवा अँड उटी हॅव स्ट्रिक्ट बॅन्स ऑन प्लास्टिक बॅग्स. The local people also cooperate by using newspaper bags and taking personal pride in keeping their cities clean and plastic free, and they do not use plastic bags. उत्तर जेवढं तेवढंच दिलंय जेवढं विचारलंय. Give the name of sports academy started by Arunima Sinha. Arunima Sinha started Shahid Chandrasekhar Azad Viklang Khel Academy. Its motto is to help poor and physically challenged people become champions. तुम्हाला दोन्ही गोष्टी दिलेल्या आहेत. वास्तविक जो मोटो आहे तो देण्याची गरज नव्हती मला, परंतु का दिलंय तुम्हाला सांगतो. कारण एखाद्या वेळेस प्रश्न असा ट्विस्टेड विचारला जाऊ शकतो की व्हॉट वॉज द मोटो ऑफ अरुणिमा सिन्हाज स्पोर्ट्स अकॅडमी, आणि म्हणून मी दोन्ही कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु तुम्ही उत्तर जर का जे एकच विचारले ते एकच उत्तर लिहायचं, दोन्ही गोष्टी लिहिण्याची गरज नाही. हाऊ डिड शैला कुमार लुक अकॉर्डिंग टू अजय. अजयनुसार शैला कुमार कशा दिसतात. So according to Ajay, Shaila Kumar looked very beautiful, confident and had a charming smile. She carried herself with great grace or elegance. जेवढं विचारले तेवढं उत्तर दिलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे, which test have been mentioned in the lesson be remarkable for selection of right candidate. योग्य कॅन्डिडेटची निवड करण्यासाठी बी रिमार्केबल या धड्यामध्ये कोणत्या कोणत्या टेस्ट सांगितलेल्या आहेत. बघा, हे खूप महत्त्वाचा प्रश्न आहे आणि या इकडून तिकडून ट्विस्ट करून हा प्रश्न विचारला जातो, म्हणून हा तयारच करून ठेवायचा. यू आर नॉट सपोज टू स्किप दिस क्वेश्चन बिकॉज दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. इन एनी मॅनर दी क्वेश्चन इज आस्क्ड इन एव्हरी बोर्ड एक्झामिनेशन. पहिली टेस्ट आहे IQ टेस्ट. IQ टेस्ट व आर टू चेक प्रॉब्लेम सॉल्विंग अँड इंटेलिजन्स. मग EQ टेस्ट. EQ takes measured emotional control and teamwork skill.
Later, SQ tests were introduced to assess how well a person handles real life situations and makes quick, wise decisions. Together, these tests help identify truly capable and balanced employees. So तुम्हाला जे विचारलंय ते तुम्हाला व्यवस्थित मांडता येणं गरजेचं आहे आणि हा प्रश्न विचारला जातो प्रत्यक्ष अप्रत्यक्ष काहीतरी ट्विस्ट करून. पुढचा प्रश्न आहे, विच इन्सिडेंट टॉट डॉक्टर कलाम द व्हॅल्यू ऑफ प्लॅनिंग, टीम वर्क अँड टाइम. असा कोणता प्रसंग आहे की ज्याने डॉक्टर कलाम यांना नियोजन, टीम वर्क आणि वेळेचं महत्त्व समजवलं? आन्सर इज, when Dr. Kalam was a student at Madras Institute of Technology, his professor gave him a project to design a fighter aircraft. The professor warned that his scholarship would be stopped if the project wasn't completed in time. Kalam and his team worked day and night and finished it successfully, which taught him the importance of teamwork, time management, and planning. बघा, जे विचारले ते आपण उत्तर दिलेलं आहे. We have simply answered whatever is asked. List the 4 qualities according to Dr. Kalam important for success in life. यशस्वी होण्यासाठी अशा 4 कोणत्या क्वालिटीज आहेत डॉक्टर कलाम यांच्या मते? According to Dr. Kalam, the 4 important qualities for success are aiming high, acquiring knowledge, hard work, and perseverance. Perseverance means continuity, consistency. पुढचा प्रश्न आहे, जी state the 7 keys to success. The 7 keys to success are, 7 points आहेत त्या धड्यामध्ये दिलेले तुम्हाला त्या स्टोरीमध्ये. Peace of mind, health and energy, loving relationship, financial freedom, worthy goals and ideals, self-knowledge and self-awareness, and personal fulfillment. जेवढं विचारलंय तेवढं आपण सांगितलेलं आहे. क्वेश्चन नंबर 2, याच्यामध्ये 3च सोडवायचे आहेत तुम्हाला. प्रत्येक प्रश्नाला 4च मार्क्स आहेत आणि लक्षात ठेवा, जे 3 तुम्हाला बेस्ट येतात, पहिल्या प्रश्नामध्ये पण जे 5 तुम्हाला बेस्ट येतात तेच लिहायचे. जास्तीचं येतंय म्हणून लिहिण्याची गरज नाही, कारण तुमचा टाइम जाणार. कारण टाइमाची गरज तुम्हाला पुढे आहे, कारण एक अनसीन पॅराग्राफ विचारला जातो, त्यामध्ये तुम्हाला गरजेचं असतं. जेव्हा तुम्हाला एक पिक्चर डिस्क्रिप्शन करायचं असतं त्यामध्ये तुम्हाला टाइमाची गरज असते. त्यानंतर तुमचे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, ग्रूमिंग, बॉडी लँग्वेज यावर जे प्रश्न येतात त्यावरही तुमचा टाइम जातो. म्हणून आपण उगाच येतंय म्हणून काहीतरी लिहित बसण्याची गरज नाही. यू आर नॉट सपोज टू राईट समथिंग एक्स्ट्रा. वॉट एव्हर बेस्ट यू कॅन पुट अक्रॉस अँड वॉट एव्हर इज आस्क्ड. 5 क्वेश्चन्स इन number 1 question, you attempt only that much. And in question number 2, you have to attempt only 3-4 marks each. इथे पण तुम्हाला जे विचारलंय तेच लिहायचंय. पहिला क्वेश्चन, हाऊ हॅज प्लॅस्टिक स्पॉइल्ड द लँड? की प्लॅस्टिकमुळे आपली जमीन ही खराब कशी झाली आहे? उत्तर, प्लॅस्टिक हॅज स्पॉइल्ड द लँड बाय कव्हरिंग स्ट्रीट्स, पेवमेंट्स अँड ओपन एरियाज विथ वेस्ट. इट क्लॉग्स ड्रेन्स म्हणजे चोकअप होतात, causing floods during rains and prevents water from seeping into the soil. Since plastic is not biodegradable, it stays in the ground for years and damages soil fertility. Landfills are overflowing and plastic bottles bags and wrappers. This not only makes cities look dirty but also creates health hazards for people and animal living nearby. अशा प्रकारे प्लास्टिक ही डेंजरस आहे. This is how it is really dangerous for land or soil. Number B question. State the meaning of the word remarkable according to author of Be Remarkable lesson. आता तसं फक्त बी रिमार्केबलचा एका शब्दामध्ये पण तुम्हाला अर्थ लिहिता येतो, परंतु 4 मार्कांसाठी आहे तो व्यवस्थितच लिहायचा. आणि हा क्वेश्चन आन्सर्स मी दिलेला आहे तुम्हाला जेव्हा मी हा एक्सप्लेन केलेला आहे ऑनलाईन, तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. सो अकॉर्डिंग टू दी ऑथर, रिमार्केबल मीन्स being really exceptional and able. It's more than just having good marks. It means having the right mindset, confidence, and strong IQ, EQ, and SQ. IQ means intelligence quotient, EQ means emotional quotient, and SQ means situational intelligence quotient. Lakshat theva. A remarkable person believes in themselves, keeps improving, and handles life challenges with courage and positivity. The author encourages everyone to live a remarkable life. रिमार्क अँड एबल याचा पण अर्थ दिलेला आहे लेसनमध्ये, तुम्ही बघून घ्यायचा. कदाचित हा प्रश्न पण 2 मार्कांसाठी विचारला जाऊ शकतो. पुढचं आहे, डिस्क्राईब दी ऍक्सिडेंट ऑफ अरुणिमा सिन्हा. अरुणिमा सिन्हा यांचा ऍक्सिडेंट कसा झाला ते तुम्हाला वर्णन करायचं 4 मार्कांसाठी. अरुणिमा सिन्हा वॉज अ नॅशनल लेवल व्हॉलीबॉल प्लेयर. इन 2011 she was traveling on a train when some thieves tried to snatch her chain and bag. इथे एक आणखी प्रश्न विचारला जाऊ शकतो की ती कुठून कुठे जात होती त्यावेळेस. सी वॉज
from Lucknow to Delhi. She was traveling in the train from Lucknow to Delhi. So this question may be asked, so you should remember this. When she resisted, they pushed her out of the moving train. Another train on the parallel track ran over her leg, which had to be amputated. Amputated म्हणजे काय, कट करावा लागला. So this is how the accident took place. You have to answer in that manner because that is what is asked. पुढचा प्रश्न आहे, हाऊ डज द सक्सेस स्टोरी ऑफ डॉक्टर कलाम इन्स्पायर द न्यू जनरेशन. जी नवीन जनरेशन आहे त्यांना डॉक्टर कलामांची जी स्टोरी आहे ती कशी इन्स्पायर करते, कशी मोटिवेट करते. Dr. Kalam's story inspires the new generation because he came from a very simple background, but through hard work, dedication, and a love for team learning, he became one of the India's greatest scientists. It teaches us that no dream is too big if we are determined. किती मस्त लिहिलेलं आहे आन्सर. You must thank me for that because this is very Dr. Kalam's lesson. You will definitely get more than 6 marks questions over here. So please pay attention to that interview that was conducted, and I have already explained it in one of the videos. पुढचा question number 3. Attempt any 3 of the following. हा पण 4 मार्कांसाठी प्रश्न आहे. हा थोडासा वेगळा असतो, खूप सोपाही असतो. पहिला प्रश्न आहे, डिव्हेलप अ डायलॉग बिटवीन अ मॅथ्स टीचर अँड स्टुडंट रिगार्डिंग हाऊ टू पास बेसिक मॅथमॅटिक्स एक्झामिनेशन. 8 ते 10 लाईनमध्ये हा डायलॉग लिहायचा. 8 ते 10 म्हणजे काय, 5 एका स्पीकरचे डायलॉग आणि 5 दुसऱ्या स्पीकरचे डायलॉग तुम्हाला लिहावे लागणार आहेत. आणि सुरुवातीचा डायलॉग ग्रीटिंगच असली पाहिजे, जसं की बघा, स्टुडंट गुड मॉर्निंग मॅम, मे आय कम इन. टीचर गुड मॉर्निंग रोहन, येस प्लीज कम इन, हाऊ कॅन आय हेल्प यू. बघा, ग्रीटिंग झाली अँड डायरेक्टली क्वेश्चन जो टॉपिक दिलेला आहे त्याला टच करायचं आहे. स्टुडंट, मॅम आय एम व्हेरी वरीड अबाउट द बेसिक मॅथ्स एक्झाम, आय फाइंड इट डिफिकल्ट. बघा, बेसिक मॅथमॅटिक्स एक्झाममध्ये पास कसं व्हायचं हा टॉपिक दिलेला आहे आणि डायरेक्टली स्टुडंट जो आहे रोहन त्याने टच केलेला आहे टॉपिक. दॅट मॅम आय एम व्हेरी वरीड अबाउट द बेसिक मॅथ्स एक्झाम, आय फाइंड इट डिफिकल्ट. तुम्ही असं स्ट्रेच नाही करायचं, हाय हाऊ आर यू, हाऊ आर यू गो डुईंग, असले काहीतरी 2-4 वाक्य आणि डायलॉग टाकत बसतो आपण आणि टाइमपास करत बसतो. ह्याला तुम्हाला मार्क्स मिळणार नाहीत, लक्षात घ्या. टीचर डोंट वरी, फर्स्ट मेक शुअर यू अंडरस्टँड द बेसिक कॉन्सेप्ट्स ऑफ ईच चॅप्टर. Student, but I get confused in the formulae. Teacher, practice writing all the formulae in notebooks and revise them daily. Student, how many hours should I study? Teacher, be consistent. Study for at least 2 hours every day, focusing on one topic at a time. बघा, हे तुमच्यापैकी पुष्कळचे लोक जे मॅथला घाबरतात त्यांना पण ही जी टिप आहेत ह्या चांगल्या कामात पडतील. सो ज्या एक्झामिनरने तुम्हाला हा प्रश्न विचारलाय तो खरोखरच चांगला प्रश्न विचारलेला आहे. Student, should I solve sample question papers? Teacher, absolutely. Solving previous year question papers is the key. It helps you manage time. म्हणजे हे पण तुम्हाला एक चांगली टिप आहे की तुम्ही पण जर मागचे क्वेश्चन पेपर सॉल्व्ह केले इंग्लिशचे किंवा मॅथमॅटिक्सचे, जर तुम्हाला कळेल की टायमिंग कुठे जातो, टाइम आपला एक्झॅक्टली जातो कुठे. स्टुडंट, थँक्यू सो मच फॉर युअर गायडन्स मॅम. बघा, हा एंड पण केला म्हणजे काय, सुरुवातीला ग्रीटिंग केली, डेव्हलप केलं डायरेक्टली तो टॉपिक आणि एंड पण व्यवस्थित केलाय. तुम्हाला पण अशाच प्रकारे डायलॉग लिहायचा आहे, रँडमली त्याला सोडून द्यायचा नाहीये. सो दिस इज हाऊ यू नीड टू राईट दी डायलॉग फॉर 4 मार्क्स. पुढचा डायलॉग आहे, डेव्हलप अ डायलॉग बिटवीन 2 फ्रेंड्स रिगार्डिंग बॅड इफेक्ट्स ऑफ मोबाईल यूज ऑन स्टडी. इन स्टडी असायला पाहिजे तो. रिया, हे आरव, डिड यू फिनिश द मॅथ्स होमवर्क? आरव, नो, आय गॉट डिस्ट्रॅक्टेड, स्क्रोल्ड थ्रू इंस्टाग्राम, टाइम जस्ट फ्ल्यू. यामध्ये मी ग्रीटिंग टाकायचं विसरलोय, तुम्ही तरी टाकू शकता. रिया, हाय आरव, गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, वॉट एव्हर. अँड आरव, good afternoon. You need to add this because greeting and then development and then the end of the dialogue. These 3 steps you must follow when you are writing the dialogue. So, Riya, hey Arav, did you finish the math homework? Arav, no, I got distracted scrolling through Instagram. Time just flew. Instagram म्हणजे मोबाईल, आणि हे तुमच्यासाठी खूप महत्वाचं आहे कारण आपण खूप टाइमपास करतो. मोबाईलचा वापर फक्त अभ्यासाला करायचा आहे. Riya, see, that's exactly what I was talking about yesterday. Phones are such time eaters. Time eaters म्हणजे काय, टाइमपास होतो त्याच्यातनं. Arav, I know, but it's hard to stay away. Every few minutes I feel like checking notification. हे तुमचा प्रॉब्लेम सांगितलाय की प्रत्येक वेळेस आपल्याला वाटतं की 5 मिनिटांनी काय आलंय, काय येत नाही. आपण काय नरेंद्र मोदी आहोत की आपल्याला काहीतरी इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन येत असते, पण आपण एवढे ऍडिक्ट झालेलो आहोत की आपण ते बघतच असतो. अँड इट किल्स अवर टाइम विच इज व्हेरी इम्पॉर्टंट. मग रिया, सेम here, but it's really messing up my focus. I can't study for even half an hour straight.
आरव, yeah, I keep telling myself 5 minutes and then it becomes an hour. बघा, आपण म्हणून 2 मिनिटासाठी बघतो आणि नंतर 20 मिनिटं, 1 तास, 2 तास कसे जातात आपल्याला कळत नाही. मी पण तसा थोडाफार ॲडिक्टच आहे. ऑफकोर्स तुम्ही बघत असाल की मी यूट्यूबवर आणि इतर गोष्टींवर खूप ॲक्टिव्ह असतो, पण मोस्टली माझं काम थोडंसं अवेअरनेसचं असतं आणि स्टडी रिलेटेड असतं. ओके, देन Ria, and the worst part, I forget what I studied before the break. Arav, true, my concentration has gone. Even during class, I keep thinking about messages. मला वाटतं हे सगळी तुमची स्टोरी लिहिलेली आहे विद्यार्थ्यांची. रिया, मे बी वी शुड सेट सम फोन फ्री आवर्स वाईल स्टडी. तुम्ही सेट केलंय का फोन फ्री आवर्स वाईल स्टडी, की त्याला बंद करून ठेवायचा? करा, मजा येईल, अभ्यास होईल. Arav, that's a good idea. Let's keep them aside till we are done with homework. Ria, a deal. Let's see if our grades improve. Arav, they're better. Otherwise, we will have to lock our phones away forever. आणि इथे आता परत एंड करायचा. बाय 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 असं तुम्हाला एंड करावा लागणार आहे. तो मी विसरलोय करायला, तुम्हाला तो करावा लागेल. पुढचा सी क्वेश्चन, कंपोज अ पॅराग्राफ ऑन माय हॉबी. टॉपिक समजून घ्यायचं आहे की काय लिहायचं आहे आणि जे आपल्याला बेस्ट येतं ना तेच लिहायचं आहे. माय हॉबी म्हणजे काय, मला माझा फेवराईट खेळ कोणता आहे? माय हॉबी इज गार्डनिंग. आय लव्ह स्पेंडिंग टाइम विथ माय प्लांट्स. एव्हरी मॉर्निंग आय वॉटर देम, रिमूव्ह द dried leaves. It is very peaceful and refreshing. I grow flowers like roses, marigolds, and also some vegetables like tomatoes. My grandfather taught me how to take care of them. Gardening makes me happy and teaches me patience and responsibility. Seeing a plant grow from a tiny seed gives me a great sense of achievement. It is my favorite way to connect with nature. तुम्ही कोणताही लिहू शकता. माय हॉबी, तुमचं काय हॉबी असेल त्याबद्दल लिहू शकता. फक्त फोकस्ड लिहायचं की ज्या हॉबीबद्दल लिहिताय त्याच हॉबीबद्दल तुमच्या कमीत कमी 8 ते 10 लाईन झाल्या पाहिजे. डी, कंपोज अ पॅराग्राफ ऑन द फर्स्ट डे इन कॉलेज. मला असं वाटतं युनिट टेस्टला पण मी तुम्हाला दिला होता. 75 वर्ड्स म्हणजे काय, 8 ते 10 लाईन तुम्ही लिहायचं आहे. माय फर्स्ट डे इन कॉलेज वॉज अ मिक्स ऑफ एक्साइटमेंट अँड नर्वसनेस. द कॅम्पस वॉज ह्यूज अँड बस्लिंग विथ न्यू स्टुडंट्स. आय वॉज अ लिटल लॉस्ट बट अ सीनियर काइंडली showed me around. We had an orientation program where our principal addressed us. I made a few new friends in my class. The teachers seemed friendly and encouraging. Although I was anxious in the morning, by the end of the day, I felt eager and hopeful about my new college life. तुम्ही याच्यामध्ये चेंजेस करू शकता तुमच्या एक्सपिरियन्सनुसार. यू कॅन डेफिनेटली मेक द चेंजेस. द ओनली प्रॉब्लेम इज दॅट यू शुड बी ग्रामॅटिकली करेक्ट अँड देअर शुडंट बी एनी स्पेलिंग एरर. पुढचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 4, अटेम्प्ट एनी 3. आता इथे पण तुम्हाला 3च लिहायचं, 4 मार्कांचा एक प्रश्न असेल. प्रश्न ए आहे, राईट टेक्निकल डिस्क्रिप्शन ऑफ LCD प्रोजेक्टर इन अबाउट 75 वर्ड्स. LCD प्रोजेक्टर झाला, स्मार्टफोन झाला, लॅपटॉप झाला, कम्प्युटर झाला, सिलिंग फॅन झाला, लेथ मशीन झालं. हे थोडेसे तुम्ही तयारच करून ठेवायचे, कारण ह्याच्यापैकी एखादा तरी तुम्हाला टेक्निकल पॅराग्राफ येणारच आहे. बघा, अँड LCD projector is a modern electronic device used to display images and videos from a computer or DVD player onto a large screen or wall. पूर्ण डेफिनेशन दिलेली आहे. नंतर कशी वर्क करते. इट वर्क्स बाय शायनिंग a bright lamp through small liquid crystal display panels. The light passes through colored filters and lenses to create a sharp magnified image. It has input ports from HDMI and VGA cable. It is commonly used in classrooms, offices, and modern movie theaters for presentation and entertainment because of its clear and large display. LCD प्रोजेक्टरचा पूर्ण उपयोग दाखवलेला आहे, त्याची वर्किंग कशी होते ते दाखवलेली आहे आणि डेफिनेशन कशी झालेली ती पण दिलेली आहे. तुम्हाला 8 ते 10 लाईनमध्येही लिहायचं आहे. पुढचं आहे, राईट अ टेक्निकल डिस्क्रिप्शन ऑफ द स्मार्टफोन इन 75 वर्ड्स. बघा, अ स्मार्टफोन इज अ handheld electronic device. बघा definition बघा, that combines the functions of a mobile phone and computer. It features a touchscreen interface and operating system like Android or iOS and supports internet access through Wi-Fi or mobile networks. Smartphones enable calling, messages, browsing, photography, and app usage. They include advanced hardware such as cameras, sensors, GPS, and processors, allowing users to perform tasks like navigation, entertainment, and communication efficiently.
तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे चेंजेस करू शकतात, परंतु डेफिनेशन लिहिणं, त्याचा यूज लिहिणं, त्याचे पार्ट लिहिणं तुम्हाला गरजेचं आहे. पुढचं आहे सीक राईट your experiences and feelings about annual social gathering of your college in your diary in 75 words. बघा हे डायरी रायटिंग आहे. मग सुरुवातीला तुम्हाला इथे डेट आणि टाइम टाकायला मी विसरलोय, तुम्हाला ते टाकावं लागेल आणि खाली नाव पण मी लिहायला विसरलोय, तुम्हाला ते पण टाकावं लागेल. डिअर डायरी, today was our college annual social gathering. The atmosphere was electric with music and laughter. Our campus was beautifully decorated with lights and flowers. There were dance performances, skits, and singing competitions. My friends and I participated in a group dance and we won second prize. I felt so proud and happy. We ate delicious snacks from the food stall. It was a day full of joy, teamwork, and unforgettable memories. I can't wait for next year's event. Ram, or just whatever your name is, first name you have to write lastly. So initially, as I said, मी डेट आणि टाइम टाकायला विसरलो, तो लेफ्ट मार्जिन साईडला तुम्ही डेट आणि टाइम टाकायचं, डिअर डायरी टाकायचं आणि मगच खाली आणि शेवटी तुमचं नाव टाकायचं लेफ्ट मार्जिन साईडला, तेव्हा तुम्हाला 4 मार्क्स मिळतील. डी क्वेश्चन, राईट युअर एक्सपिरियन्सेस अँड फिलिंग अबाउट स्पेंडिंग हॉलिडे विथ ग्रँड पेरेंट्स ड्युरिंग दिवाळी ब्रेक इन 75 वर्ड्स. बघा दिवाळी ब्रेकमध्ये तुम्ही जर तुमच्या घरी गावी गेला असाल आणि आजी आजोबांसोबत तुम्ही जो टाइम स्पेंड केला असेल त्याबद्दल तुम्हाला लिहायचं आहे. सो स्पेंडिंग माय दिवाळी ब्रेक विथ माय ग्रँडपेरेंट्स वॉज द बेस्ट पार्ट ऑफ माय हॉलिडेज. We decorated the entire house with diyas and colorful rangoli. I helped my grandmother prepare sweets like laddus and jalebis. In the evening, my grandfather told me wonderful stories about how they celebrated Diwali when he was a child. We burst crackers together and visited the temple. I felt so loved and connected to my traditions. It was a warm, joyful, and precious time. So this was his experience about Diwali break. हा खूप महत्त्वाचा प्रश्न येणार आहे तुम्हाला की डिस्क्राईब द फॉलोइंग पिक्चर इन 75 वर्ड्स. म्हणजे 8 ते 10 लाईनमध्ये तुम्हाला जे दिसतंय ते लिहायचंय. सिम्पल प्रेझेंट टेन्स किंवा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्येच लिहायचं आहे, त्याच्या पलीकडे काही करायचं नाही आहे. आणि जे दिसतंय तेच, इमॅजिनेशन काहीही करायची नाही. This picture shows a beautiful day in the park. There are many people enjoying different activities. 2 children are sitting on a bench and eating ice cream happily. One girl is holding a flower pot and smiling. A boy sitting next to her is बघा सगळं प्रेझेंट कंटिन्युअस मध्ये आहे, तर तुम्हाला पण प्रेझेंट कंटिन्युअसचाच वापर करायचा आहे किंवा सिम्पल प्रेझेंट टेन्सचा वापर करायचा आहे. 2 boys are flying kites in the background. There are birds flying and trees are alone. A man is jogging on a path that goes over a small bridge. The sky looks clear and bright. बघा the sky looks clear and bright हा सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे आणि बाकी सगळं प्रेझेंट कंटिन्युअस आहे. Everyone seems relaxed and cheerful हा पण सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे. सो दोनच टेन्स वापरायचे तुम्ही. It looks like a perfect day to spend time outdoors. The park is full of life and laughter. You can feel the joy and energy in the air. It's really a lovely and peaceful scene. तुम्ही अशा प्रकारे ते लिहायचं आहे. क्वेश्चन नंबर 5 हा तुम्हाला पूर्णचे पूर्ण मार्क्स देतो जर तुम्हाला व्यवस्थित ह्या गोष्टी आठवत असतील तर. डू ॲज डिरेक्टेड. वर्ड बिगिनिंग विथ द प्रिफिक्स नॉन. एकच शब्द लिहायचा आहे, नॉनने त्याची बिगिनिंग म्हणजे या प्रिफिक्सने झाली पाहिजे. नॉन स्टॉप मी टाकलंय, तुम्ही काहीही तुमच्या आवडीचं किंवा तुम्हाला जे माहिती असेल ते लिहू शकता. नॉनच्या ऐवजी कोणतेही प्रिफिक्स तुम्हाला दिलं जाऊ शकतं. मी सगळं प्रिफिक्स आणि सफिक्सचा एक चांगला व्हिडिओ टाकलाय, तुम्ही बघा, त्यातलंच येणार. वर्ड एंडिंग विथ द सफिक्स ly. सो क्विकली. आता पुष्कळ वेळा काय करतात पोरं, असा एखादा शब्द लिहून टाकतात की ज्याचा एंड ly ने होतो आणि मुळात त्याचा बेस किंवा रूट वर्डच तयार नसतो. कारण जो ly ने एंड होत असला तरी तो रूटच असतो आणि तो असा काहीतरी शब्द लिहून ठेवतात. असा लिहिल्यास तुम्हाला 0 मार्क्स मिळणार आहेत. आता क्विक हा रूट वर्ड तयार होतो आणि त्याचा अर्थही आहे आयसोलेशनमध्ये आणि मग ly लावल्यानंतर तो वेगळा होतो. तर तुम्ही पण हे असंच करायचं आहे. नाहीतर तुम्ही जर का ly ने एंड झालेलं कोणतंही स्पेलिंग लिहिलं तुमच्या मनाने आणि त्याच्यातला रूट बाहेर निघत नसेल तर तुम्हाला मार्क्स मिळणार नाहीत. वर्ड बिगिनिंग विथ द प्रिफिक्स ir, इरेग्युलर. सिनोनिम फॉर द वर्ड सॅड, अनहॅपी. बघा सिनोनिम म्हणजे समानार्थी. पुष्कळ वेळा आपली गफलत होऊन जाते, घाईमध्ये आपण उलट करून टाकतो किंवा आपल्याला जे इझी वाटतं नाही तेच लिहून टाकतो. असं करायचं आहे. सिनोनिम म्हणजे समानार्थी, तशाच अर्थाचा. सिमिलर. अँटोनिम म्हणजे विरुद्ध अर्थाचा. ऍक्सेप्ट, रिजेक्ट. हे मागच्या वर्षी विचारलेले प्रश्न आहेत, मी तुम्हाला त्याची उत्तरं पण देत आहे.
सिनॉनिम फॉर द वर्ड प्रोटेक्ट, डिफेंड. हे 6 मार्कांसाठी प्रश्न आहे. अटेम्प्ट एनी 2 ऑफ द फॉलोइंग, म्हणजे आता बी बघा, डू ॲज डिरेक्टेड. राईट अ सेंटेन्स युझिंग द कलोकेशन ब्रेक अ रेकॉर्ड. ब्रेक अ रेकॉर्ड हा जो कलोकेशन आहे त्याचा वापर करून तुम्हाला एक शब्द किंवा एक वाक्य तयार करायचं आहे. जसं शी वर्कड रिअली हार्ड अँड फायनली ब्रोक अ रेकॉर्ड इन द 100 मीटर रेस. म्हणजे काय, ब्रेक अ रेकॉर्ड हे ॲज इट इजच तुम्ही लिहिलं पाहिजे असं नाही. तुम्ही त्याला कोणत्याही टेन्समध्ये चेंज करू शकतात, फक्त अर्थ बदलला नाही पाहिजे. अर्थ बदलला नाही पाहिजे. राईट अ सेंटेन्स युझिंग द कलोकेशन कीप अ सिक्रेट. डोंट वरी, आय कॅन कीप अ सिक्रेट, किंवा आय हॅव केप्ट द सिक्रेट, आय एम कीपिंग द सिक्रेट. तुम्ही असं काहीही वापरू शकता, अर्थ बदलला नाही पाहिजे त्या कलोकेशनचा बस. आणि वाक्य असं लिहिलं गेलं पाहिजे की तुम्हाला त्या कलोकेशनचा अर्थ माहिती आहे त्या वाक्यानुसार. तिसरं आहे राईट अ सेंटेन्स युझिंग द कलोकेशन हॅव अ गुड टाईम. वी ऑल हॅव अ गुड टाईम, वी ऑल हॅड अ गुड टाईम. बघा, हॅड अ गुड टाईम म्हणजे होता, म्हणजे आम्ही एन्जॉय केला. टेन्स बदलला परंतु अर्थ नाही, म्हणजे त्या कलोकेशनचा अर्थ बदललेला नाही. वी ऑल हॅड अ टाईम, गुड टाईम ॲट द बर्थडे पार्टी लास्ट नाईट. पुढचं आहे रिप्लेस द अंडरलाईन वर्ड विथ द करेक्ट वर्ड अँड रिराईट द सेंटेन्स. सी इज द प्रिन्सिपल ऑफ अवर कॉलेज. बघा, PLE हा प्रिन्सिपलचा अर्थ आहे, परंतु ज्या कॉन्टेक्स्टमध्ये म्हणजे कॉलेजशी रिलेटेड तो बसत नाही. मग तो अंडरलाईन शब्द जो असतो त्याचा होमोफोन आपल्याला वापरायचा आहे. होमोफोन म्हणजे काय, समान उच्चार असलेले शब्द. मग मी तो वापरलेला आहे. सी इज द प्रिन्सिपल ऑफ अवर कॉलेज. PAL बघा, PLE आणि PAL दोघांमध्ये फरक आहे, मिनिंगमध्ये फरक आहे. तुम्हाला असं तयार करावं लागेल. पुढचं आणखी एक होमोफोन आहे. रिप्लेस द अंडरलाईन वर्ड विथ द करेक्ट वर्ड अँड रिराईट द सेंटेन्स. आय लाईक आईस्क्रीम इन द डेझर्ट आफ्टर मील. आता हा डेझर्ट म्हणजे काय, वाळवंट होतो. आणि ॲक्च्युअल डिझर्ट जे असतं स्वीट, ते स्पेलिंग बघा, DESSERT आहे. इथे एक S कमी आहे आणि आपलं थोडक्यामध्ये मिस होऊ शकतं, म्हणून आपण हे होमोफोन्स, याचा पूर्ण व्हिडिओ मी दिलेला आहे. होमोफोन्सचा एक वंडरफुल व्हिडिओ दिला आहे मी, खूप फनी आहे तो, तुम्ही तो चेक करू शकता. आय लाईक द आईस्क्रीम इन द डिझर्ट आफ्टर मील. पुढचं आणखी एक होमोफोन आहे. रिप्लेस द अंडरलाईन वर्ड विथ द करेक्ट वर्ड अँड रिराईट द सेंटेन्स. हिज हाऊस इज ऑन द 5th फ्लोअर. बघा, FLOUR हा फ्लोअरचा अर्थ वेगळा होतो आणि हिज हाऊस इज ऑन द 5th फ्लोअर ह्याचा अर्थ होता, हा फ्लोअर म्हणजे काय, पीठ, आणि हा FLOORचा अर्थ होतो फ्लोअर, मजला. सो आपल्याला ही गोष्ट माहिती असणं गरजेचं आहे की हे सारखा प्रोनाऊन्सिएशन ज्यांचं असतं आणि त्याच्यामुळे कन्फ्युजन होऊ शकतं. आता हा माझा फेवरेट टॉपिक आहे, फनेमिक ट्रान्स्क्रिप्शन. जर येत नसेल तर सोडून द्या, काही हरकत नाही आहे, परंतु खूप इझी असतं आणि तुम्ही खूप लकी आहात की मागच्या क्वेश्चन पेपरमध्ये फक्त मोनोसिलॅबिक शब्द दिलेले आहेत. माझ्यासारखा क्वेश्चन पेपर सेटर असतात तर मी तुम्हाला बायसिलॅबिक किंवा मल्टीसिलॅबिक शब्द सुद्धा दिले असते. ह्यांनी तुम्हाला खूप इझी शब्द दिलेले आहेत. विश, राईट, बुश, कॅट, डिश, मिल, हे सगळे दिलेले आहेत तुम्हाला. मी त्याचं ट्रान्स्क्रिप्शन करून दिलं. ज्याला 44 साऊंडचे सिम्बल माहिती आहे त्याला ते आरामात लिहिता येतं आणि हे 6चे 6 मार्क्स तुमच्या खिशातले असतात. अगदी कमी वेळात तुम्हाला ते मिळू शकता. फक्त 44 सिम्बल्स तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. आणि एकदम बेस्ट व्हिडिओ मी टाकलेले आहेत. याच्यामध्ये तुमचे वॉवेल साऊंडचे टाकलेले आहेत, कॉन्सनंट साऊंडचे टाकलेले आहेत, फनेमिक ट्रान्स्क्रिप्शनचं टाकलेलं आहे. तुम्ही ते बघू शकता. डिफ्थॉंगचे पण टाकलेले आहेत. आता क्वेश्चन नंबर 6. रीड द गिवन पॅसेज केअरफुली अँड आन्सर द क्वेश्चन्स गिवन बिलो इट. हा व्यवस्थित वाचायचा आहे आणि खाली जे क्वेश्चन्स दिलेले आहेत त्याचे आन्सर्स तुम्हाला द्यायची आहेत. अनसीन पॅराग्राफला कसं टॅकल करायचं त्याचा पण एक व्हिडिओ मी छान टाकलेला आहे, तुम्ही तो पण बघू शकता. आणि जेवढं विचारलेलं आहे तेवढेच उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही हा प्रश्न सोडवायचा आहे. आणि पुढचा प्रश्न त्यातला B आहे, हा खूप महत्त्वाचा आहे आणि जनरली मुलं ह्याला टाळतात. तुम्ही तसं करायचं नाही आहे. व्हॉट इज बॉडी लँग्वेज, व्हॉट आर द आस्पेक्ट्स ऑफ बॉडी लँग्वेज. एक प्रश्न तर येणारच आहे ह्याच्यावर एक प्रश्न येणारच आहे. बॉडी लँग्वेज इज द वे वी यूज अवर बॉडी टू कम्युनिकेट विदाउट स्पीकिंग. इट इन्क्लूड्स फेशियल एक्सप्रेशन्स, जेस्चर्स, पॉस्चर्स अँड आय कॉन्टॅक्ट. या सगळ्यांचे सेपरेट व्हिडिओ मी टाकलेले आहेत. यू कॅन हॅव अ लुक ॲट इट. The main aspect of our body language are how we stand or sit. This is posture, and our hand movements, gesture, our facial expressions, and our tone of voice. हे सगळे आस्पेक्ट सांगितलेले आहेत. जेवढं विचारले तेवढंच दिलंय. बघा, राईट 4 टिप्स टू गिव्ह अन इफेक्टिव्ह पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन. हा एक प्रश्न असतोच.
Use simple and clear slide with less text. Speak confidently and make eye contact with the audience. Use pictures or charts to make presentation interesting. Practice well before presenting to avoid mistakes. चांगले तुम्हाला एक इफेक्टिव्ह टिप्स दिलेल्या आहेत. राईट 4 टिप्स ऑफ ड्रेसिंग अँड ग्रूमिंग फॉर द इंटरव्ह्यू. असतोच प्रश्न हा. वेअर क्लीन अँड वेल आयरन क्लोथ्स. चूज सिम्पल अँड फॉर्मल आउटफिट्स. Keep your hair neat and tidy. Use light perfume and avoid heavy makeup or flashy accessories. हे सगळ्यांची मी चांगलेच लेक्चर्स टाकलेले आहेत. बघा, स्पीच पण तुम्हाला विचारले जाणार आहे 6 मार्कांसाठी. ड्राफ्ट अ वेलकम स्पीच ऑन द ऑकेशन ऑफ गेस्ट लेक्चर ऑर्गनाइज ऑन द टॉपिक पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट. मी इंदला कॉलेज जे आहे बापसाई टिटवाळ्याच्या पुढे थोडंसं कल्याणच्या जवळ, तिथे याच्यावर एक लेक्चर दिलेलं आहे. गेस्ट लेक्चर ते पूर्णचं पूर्ण 2 तासाचं 1.5 तासाचं लेक्चर आहे. तुम्ही ते पण ऐकू शकता. खूप मजेशीर आहे. तुम्हाला मजा येईल. नाही मजा आली तर पैसे परत, आपली गॅरंटी. आणि त्यातनंच तुम्हाला हे मी दिलेलं आहे. सो कशी सुरुवात केलेली आहे बघा. गुड मॉर्निंग एव्हरीवन म्हणजे ग्रीटिंग तुमचं असलंच पाहिजे. रिस्पेक्टेड प्रिन्सिपल, टीचर्स, डिअर फ्रेंड्स अँड आवर ऑनरेबल गेस्ट. हे तुम्हाला 2 गोष्टी असल्याच पाहिजे सुरुवातीला, कोणतीही स्पीच असो. It gives me great pleasure to extend a warm welcome to all of you on this special occasion. Today we are gathered here for a guest lecture on a very important topic, personality development. Personality development is something that helps us grow in life, both personally and professionally. It teaches us how to communicate well, build confidence, and improve our behavior. We are very fortunate to have with us राम पाटील. तुम्ही राम पाटील जेव्हा दुसरे काही करू शकता, कारण तो माझा एरिया आहे आणि मीच तयार केलेला व्हिडिओ म्हणून मी माझं नाव टाकलं. प्रमोशन चालू आहे माझं, ॲडव्हर्टिजमेंट. Who is an expert in this field and has helped many students and professionals to develop their personality. We all are eager to listen and learn from their valuable, आता their नको इथे, his पाहिजे, his valuable experiences and guidance. This lecture will surely inspire us to become better individuals and face life's challenges with confidence. I request all my friends to be attentive, take notes, and actively participate in the session. Once again, on behalf of all the students, I warmly welcome our respected guest and thank him for taking the time to share his knowledge with us. We hope this session will be very informative, motivating and enjoyable for everyone. Thank you. बघा, असं तुम्हाला एंड पण करावं लागेल, डेव्हलपमेंट करावी लागेल. अशा प्रकारे तुम्हाला